आज सकाळच्या सुमारास राज्याला हादरवणारी घटना जी घडलेली आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं जे विमान आहे ते बारामती तालुक्यातील गोजूबावी या ठिकाणी क्रॅश झालं। या दुर्दैवी अपघातामध्ये दादांचं निधन जे आहे ते झालेलं आहे। या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात हळहळ जी आहे ती पसरलेली आहे। हा अपघात झाल्यानंतर प्रथम त्या ठिकाणी पोहोचणारे जे आहेत ते आटोळे कुटुंबातील काही सदस्य आहेत। यांच्या घराच्या पलीकडेच जे आहे ते विमानाची एअरपोर्टची धावपट्टी जी आहे ती आहे आणि या ज्या आहेत महिला त्या सर्वप्रथम त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या। नेमकं त्यांनी त्या ठिकाणी काय दृश्य पाहिलं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। ताई, काय पाहिलं तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर? अनिता राहुल आटोळे पहिल्यांदा विमान आलं असं खाली कल्टी झाल्यानंतर खाली येऊन दगडाला टेकल्यानंतर लगेच स्फोट झाला नाही। 2 सेकंदानंतर त्याचा स्फोट झाल्याबरोबर मी मोठ्याने आरडले। मी रस्त्यावर होते उभा, आरडल्याबरोबर माझा मुलगा आणि मालक दोघंही पळत गेले। तर आम्ही त्यांना आरडायला लागलो, तुम्ही पुढं जाऊ नका, त्यात गावचान तुम्ही बी। पण ती पोरांनी काय ऐकलंच नाही, पळतच पुढे गेला। त्यांनी दृश्य पाहिलं, आम्ही त्याच्या मागं मी असं करून पुढं आम्ही जात राहिलो। पण 8:45 वाजता ही घटना घडली होती बरोबर। आणि ती आम्हाला माहीत नव्हतं दादा आहेत ह्याच्यात म्हणून। ती बॉडी बाहेर पडल्यानंतर 5-10 मिनिटांनी आली आहे विमानतळाच्या अग्निशमन। त्यांनी इजावल्याचा प्रयत्न केला पण ते काही इजनात एका ह्याने इजत नाही। मग नंतर आम्ही बादलीने पाणी नेलं, बॉडी जळत होती, मग त्या बादलीने पाणी त्या बॉडीवर टाकलं। डोकं काही दिसत नव्हतं, आम्हाला माहीत नव्हतं हे दादाच आहेत म्हणून। साधारणतः त्या ठिकाणी किती वेळ आग जी आहे ती लागलेली होती? अर्धा तास होती आग। 15 मिनिटातच आले विमानतळाचं ती इजवायसाठी। त्या ठिकाणी जवळपास अर्धा तासापर्यंत आग जी आहे ती चालू होती, ती अशी माहिती आता दिलेली आहे। तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर नेमकं काय दृश्य पाहिलं? आम्ही गेल्यानंतर ते असं विमानाने असा पेट घेतला होता, त्यातली 2 माणसं अशी साईडला पडली। बार झाल्याबरोबर ती 2 माणसं पडली, पूर्ण दोन्ही हात पाय सगळं फुगलं होतं, चेहरा तर ओळखूच येत नव्हता। आणि आम्ही खूप घाबरलो होतो। मस्त पाणी नेलं पण आमचं काहीच तिथं होऊ शकत नव्हतं, कारण इतका मोठा जाळ होता, लयच मोठा स्फोट झाला होता। सगळी घाबरलेली होती, मस्त प्रयत्न केला वाचवण्याचा, पण आम्हाला माहित नव्हतं दादांचंच हे म्हणून। पण आम्ही तरी पण गेलो होतो आणि ते गावाकडूनच असं खालीवरती असं वरती विमान होतं पलटी खाल्ल्यावाने असं। तुम्हाला कधी समजलं त्यामध्ये अजितदादा देखील आहेत? अशी चर्चा उठल्यानंतरच आम्हाला माहित झालं, दादा अशी माणसं म्हणायला लागली बाहेरची लोक की दादांची सुद्धा बॉडी आहे। यांनी जे आहे ते त्या ठिकाणी प्रथमतः अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी धाव घेतली। त्यांना देखील त्यामध्ये अजितदादाच आहेत याबाबतची माहिती नव्हती, मात्र त्यानंतरच्या चर्चेतून त्यांना त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा देखील होते अशी जी माहिती आहे ती त्यांना मिळाल्याची माहिती त्यांनी आपल्याशी बोलताना दिलेली आहे। LS मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड।